आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला। सत्ताधारी म्हणतात राजकारण करू नका, विरोधक म्हणतात राजकारण करू नका, मात्र तरीही शिवरायांच्या पुतळ्याचं राजकारण काही थांबत नाहीये। मग नेमकं राजकारण करतंय कोण? पाहूयात एनडीटीव्ही मराठीचा हा रिपोर्ट। आता ही जबाबदारी नौदलावरती टाकून हे मोकळे होणार आहेत का? भाजपवर आरोप करण्याजोगं किंवा टीका करू शकतील असं कोणतेही कारण भेटत नाही। प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढायचं, प्रत्येक गोष्टीला इलेक्शनच्या चष्म्यातनं पाहायचं, निवडणुकांच्या चष्म्यातनं पाहायचं, हे अत्यंत चुकीचं आहे। सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूच्या नेत्यांची फक्त एकच प्रतिक्रिया, राजकारण करू नका। छत्रपतींचा पुतळा पडला, अवघ्या महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींच्या काळजावर घाव झाला, तरीही शिवप्रेमींच्या भावनांचं राजकीय भांडवल करण्याची संधी कुणालाही सोडायची नाही। राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे आणि निलेश राणेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना अक्षरशः शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या। दोन गटाच्या राड्यात पोलिसांचीही डोकी फुटली, मात्र आम्हाला राजकारण करायचं नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। आपण जेवढ्या वेळ इथे बसतोय तिथे महाराजांची मूर्ती मागे आहे, ज्याच्यात त्यांनी घोटाळा केलाय, भाजपने घोटाळा केलाय, मिंदेंनी घोटाळा केलाय, ते जगासमोर जात आहे। आपण इथेच बसायचं आता दिवसभर। मालवणमधला राडा बघून उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि नाना पटोलेंसोबत पत्रकार परिषद घेतली। ठाकरेंनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि पुढे कोकण जिंकण्यासाठी पुतळ्याचा कार्यक्रम हाती घेतला का असा राजकीय सवालही उपस्थित केला। आता ही जबाबदारी नौदलावरती टाकून हे मोकळे होणार आहेत का? मग नौदलाला सुद्धा ह्याची कल्पना नव्हती का की किती वेगाने इकडे वारे वाहणार, काय होणार? आता हा जो काही कार्यक्रम घेण्यात आला तो आपल्याला माहिती आहे की उघड उघड तेव्हा निवडणुका तोंडावरती होत्या, कोकण जिंकायचं, महाराष्ट्र जिंकायचा म्हणून मोदींनी घाईघाईने तो कार्यक्रम दिला आणि शिल्पकाराची जी काही बाजू आलेली आहे त्याच्यात त्याने म्हटले की त्याला ठराविक दिवसात तो पुतळा करण्याची जबरदस्ती करण्यात आली। ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीसही पत्रकारांना सामोरे गेले। निवडणुका समोर आहेत म्हणून काही विरोधक याचं भांडवल करतायत। या जिल्ह्यात त्यांना भाजपवर आरोप करण्याजोगं किंवा टीका करू शकतील असं कोणतेही कारण भेटत नाही आणि म्हणून माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं हे निमित्त करून सगळेजण शिवसेना उद्धव गट, शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस हे सगळे मिळून एकत्र येऊन टीका करतायत। त्यामुळे या दृष्टीनं ही घटना झाल्यानंतर जे जे करणं आवश्यक आहे ते केलं जात आहे, नेव्हीकडनं देखील केलं जात आहे। मात्र त्याचवेळी केवळ याचं राजकारण करायचं हे जे काही विरोधकांनी सुरू केलेलं आहे, प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढायचं, प्रत्येक गोष्टीला इलेक्शनच्या चष्म्यातनं पाहायचं, निवडणुकांच्या चष्म्यातनं पाहायचं, हे अत्यंत चुकीचं आहे। अशा प्रकारचं खालचं राजकारण त्यांनी करू नये। मी एवढंच सांगतो, राज्य सरकार, नेव्ही असेल, सगळ्यांनी एकत्रित येऊन ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्या चुका त्या ठिकाणी पुन्हा घडणार नाहीत। ज्यांनी चुका केल्या त्यांना शासन होईल आणि छत्रपती शिवरायांचा भव्य अशा प्रकारचा पुतळा त्या ठिकाणी पुन्हा उभा राहील। मालवणमधल्या राड्यावरून राजकीय चिखलफेक सुरू असताना अजित पवारांनी समंजस भूमिका घेतली। आरोप प्रत्यारोपांच्या भानगडीत न पडता अजितदादांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली आणि चूक सुधारण्याचंही आश्वासन दिलं। मी याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत ह्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे। विधानसभा निवडणुका तोंडावर आहे, त्यामुळे सत्ताधारी किंवा विरोधक राजकीय मुद्द्यांच्या शोधातच असतात। मात्र छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून सुरू झालेलं राजकारण कधी थांबणार याची सर्वांनाच प्रतीक्षा। राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, सिंधुदुर्ग।